संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत 30 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. राज्यभरातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये आज सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक होणार आहे. मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक आयोजित करण्यात आली असून दुपारी 12:30 वाजता आमदारांची ही बैठक पार पडेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज शिवतीर्थावर बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर इथं विजयी आमदारांची बैठक होणार आहे. शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. अजित पवार आज कराड दौऱ्यावर जाणार आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला ते अभिवादन करणार आहेत. विधानसभा विजयाबाबत अजित पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार आहेत. महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी फडणवीसांना पसंती दिली आहे. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध नसल्याचं भुजबळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलाय. तर ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार हे महायुतीचे समीकरण आहे. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पुढील 5 वर्ष पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं. भाजपचे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व आणि महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. साफ तौर से कहा है आम्हाला अपेक्षित होता असा निकाल नसल्याचं शरद पवार म्हणाले. मात्र पुन्हा उभं राहणार असून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कराडमधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सूचक ट्विट केले. अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांना विधानसभेतील सदस्यांचं राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यासाठी स्वागत करतो. पार्थ पवारांच्या या ट्विटमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये काही आमदारांचा प्रवेश होणार का असा सवाल उपस्थित होतोय. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील. येणाऱ्या काळात ते दिसेल असे संकेत शिवसेनेचे आमदार संजय राठोडांनी दिलेत. जरी ते उघडपणे सांगत नसतील तरी आतून त्यांना एकनाथ शिंदेंचं काम आवडतंय असंही ते म्हणाले. डीजीपी रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली. शपथविधीच्या तयारीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसंच संजय काकडे पुण्यातील विजयी आमदार सुनील कांबळे यांच्यासह मुरलीधर मोहोळ यांनीही फडणवीसांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपद देणं हे विधानसभेच्या हातात असल्याचं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडे पुरेसं संख्याबळ नाहीये. तर जरी आकडे जुळत नसतील तरी विरोधी पक्षनेतेपद देणं हे स्पीकर आणि विधानसभेच्या हातात आहे असे बापटांनी म्हटलंय. खरी शिवसेना कुणाची हे निकालातून जनतेनं दाखवून दिले असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलंय. तर एकनाथ शिंदेंनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छाही शिरसाटांनी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील जमिनीवरची परिस्थिती वेगळी होती मात्र निकाल वेगळे लागले त्यामुळे हा अनपेक्षित निकाल आहे अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे. टायगर अभी जिंदा आहे असं म्हणत भाजप नेते सुजय विखे पाटलांनी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय. माझ्या आणि तुमच्यामध्ये संगमनेर तालुक्यातील कोणताही पुढाऱ्याला येऊ देणार नाही असं म्हणत सुजय विखेंनी थोरातांना हा टोला लगावलाय. संविधान बदलण्याची भाषा राहुल गांधींनी केली अशी टीका शिवसेना नेते दीपक केसरकरांनी केली आहे. तिन्ही नेत्यांमुळे महायुतीचा विजय झाला अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. तसंच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असंही दीपक केसरकर म्हणाले. महायुतीच्या नेत्यांनी खासदार संजय राऊतांना चिमटे काढलेत. आमदार संजय शिरसाट आणि अमोल मिटकरी यांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय. राऊतांच्या बडबडीमुळे मतं मिळाली. महायुतीचं सरकार आणण्यासाठी राऊतांनी 2.5 वर्ष काम केलं असा टोला संजय शिरसाट यांनी लगावलाय.
विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप आमदार नितेश राणेंनी विरोधकांवर टीका केली आहे. महाराष्ट्राचं सत्ता केंद्र सागर बंगला असून आमच्या सर्वांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्रिपद द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. शरद सोनावणेंना मुख्यमंत्री शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवून मुंबईत बोलावून घेतलंय. शरद सोनावणे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय. आपल्यालाही मंत्रिपद मिळावं ही जनतेची इच्छा आहे, मात्र आपण याबाबत वरिष्ठांकडे कोणतीही मागणी केलेली नाही असं वक्तव्य मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी केलं. तर शिस्तबद्ध कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भाजपची भूमिका असते असंही ते म्हणाले. गेल्या मंत्रिमंडळात मी त्याग केला होता, मला आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र यंदा ते आश्वासन पूर्ण होऊन मला मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. विधानसभेत महायुतीला यश मिळाल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बोलवण्यात आले. यावेळी सरनाईकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात 600हून अधिक बनावट मतदान झाले. काही त्रुटींमुळे टपाली मतदान केलेल्या 300 नागरिकांचं मतदान रद्द करण्यात आले. वडगाव शहरीमध्ये सर्वाधिक 162 बनावट मतं पडली आहेत, तर कोथरूड मतदारसंघात 93 बनावट मतदान झाले. महामुंबईतील 67 मतदारसंघांपैकी 11 ठिकाणी मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. शिवसेनेच्या मनीषा वाईकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक, फहाद अहमद आणि महादू बरोरा या 4 उमेदवारांना मोठा फटका बसलाय. या 4 पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात जितकी मतं नोटाला मिळाली आहेत त्यापेक्षाही कमी मतांनी यांना हार पत्करावी लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 58 उमेदवारांना लाखो मतं मिळूनही त्यांचा पराभव झालाय. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील टिंगरे, धीरज देशमुखांचा समावेश आहे. त्यामुळे लाखो मतं मिळूनही उमेदवारांना विजयाच्या गुलालापासून वंचित राहावं लागलंय. मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. सरकार कुणाचंही आलं तरी आम्हाला काही देणं घेणं नाही, पुन्हा एकदा छाताडावर बसणार असं आमरण उपोषण करणार असंही जरांगेंनी म्हटलंय. इतकंच नाही तर मराठ्यांशिवाय सरकार स्थापन करताच आलं नसतं असं वक्तव्यही त्यांनी केलंय. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरलाय. महाविकास आघाडी महायुतीला जोरदार लढत देईल. जरांगे फॅक्टर चालणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र महाविकास आघाडीचं पानिपत झालंय. 46 पैकी 41 जागांवर महायुतीचा विजय झालाय, तर भाजपनं 19, शिवसेनेनं 13 तर राष्ट्रवादीनं 8 जागांवर मुसंडी मारली. मुंबईत थंडीचा कडाका वाढलाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. महिना अखेरपर्यंत थंडीचा पारा 14 अंशापर्यंत उतरण्याची शक्यता आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात येतेय. लसणाचा तुटवडा जाणत असल्यानं लसणाला उच्चांकी दर मिळालाय. त्यामुळे लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणातील लसूण आयात करण्यात आलेला आहे. निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारलेले आहेत. सरकारकडून हमी भावानं खरेदी सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी 4,000च्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक 5,000वर गेले आहेत. वाशिम जिल्ह्यात गव्हाच्या पेरणीत घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गव्हाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल 30% घट झाली आहे, अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. पाण्याच्या मर्यादेमुळे हरभरा आणि चिया यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.